तर आपण बघतोय ही थेट दृश्य यावेळेस दिपके यांचं धरण आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पोलिसांनी आपण बघतोय दिवसभर आंदोलकांना पांगवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते आणि आता मात्र अभिजित दिपके जे आहेत ते या ठिकाणी धरण आंदोलन देत आहेत, धरण देऊन बसलेले आहेत, परंतु अद्याप सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। त्यामुळे आपण बघतोय की अभिजित दिपके जे आहेत ते या ठिकाणी आपल्या समर्थकांना घेऊन इथं आंदोलनाला बसलेले आहेत। ही थेट दृश्य नवी दिल्लीतली धरण आंदोलन अभिजित दिपकेंनी सुरू केलेलं आहे। जंतर मंतर या ठिकाणी अगदी केरला हाऊसच्या समोर, नवी दिल्लीतल्या केरला हाऊसच्या समोर या ठिकाणी अभिजित दिपके यांनी धरणं दिलेले आहेत। जंतर मंतरवर आपल्याला माहिती आहे की सगळं हटवण्यात आलं होतं। पोलिसांनी तातडीनं आंदोलक संसद भवनाच्या दिशेने गेल्यानंतर या ठिकाणी सगळ्या गोष्टी हटवलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मात्र केरला हाऊस जवळ या ठिकाणी हे धरण आंदोलन सुरू आहे। अभिजित दिपके नवी दिल्लीतल्या केरला हाऊस जवळ इथं बसलेले आहेत। आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरच त्यांनी ठाण मांडलेलं आहे। आज दिवसभर आपण बघतोय की कशा पद्धतीने दडपशाही झाली होती। या आंदोलकांवर लाठ्या काठ्या बरसवण्यात आल्या होत्या, अश्रुधुराचा वापर करण्यात आला होता। तर यावेळेस अभिजित दिपके यांनी घातलेलं टी शर्ट जे त्याची देखील चर्चा होती। सोनम वांगचुक यांचं टी शर्ट, त्यांचा फोटो असलेलं टी शर्ट अभिजित दिपके यांनी घातलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या सांगण्यामुळेच अभिजित दिपकेंनी उपोषण जरी सोडलं असलं तरी आज मात्र त्यांचंच टी शर्ट घालून यावेळेस अभिजित दिपके जे आहेत ते या ठिकाणी धरणे देत आहेत। या धरण आंदोलनामध्ये अभिजित दिपके आपण बघतोय सोनम वांगचुक यांचा फोटो असलेलं टी शर्ट घालून बसलेले आहेत, तर त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक बसलेले आहेत। बीजेपीचं हे धरण आंदोलन यावेळेस केरळ हाऊस समोर दिल्लीमध्ये सुरू आहे। मोठ्या संख्येनं त्यांचे सहकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, धरण देत आहेत। एकीकडे आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर सोनम वांगचुक यांना पोलीस घेऊन गेले, मग मात्र मोर्चा काढण्यात आला होता संसदेवर। आज हा मोर्चा